नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड सर्वांचं सहज स्वागत. पाठीमागच्या लेक्चरला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा पॉइंट स्टार्ट केलेला होता. हा जो पॉइंट आहे हा फिजिक्स मध्ये सेक्शन फर्स्ट ह्याच्यामधील आहे. माझं नाव आहे भिसे पाटील सर. ठीक आहे. आता पाठीमागच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं ते बघू आपण. पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलेलं होतं स्ट्रेस. Stress means that the force per unit area, it is called as stress. Unit will be the Newton per meter square. हे त्याचं काय आहे युनिट होतं. ठीक आहे. There are different types of stress. First longitudinal stress, second volume stress, third shearing stress. त्यामध्ये आपल्याला तुम्हाला काही ट्रिक सांगितल्या होत्या. ट्रिक पुन्हा आणखी लिहून दाखवतो. ट्रिक अशी होते, if applied force or deforming force changes, पहिला वर्ड लेंथ, सेकंड वॉल्यूम, थर्ड शेप, देन लेंथ साठी लिहायचं होतं लॉन्जिट्युडिनल, वॉल्यूम साठी होतं वॉल्यूम आणि शेप साठी आहे शेअरिंग. ठीक आहे. आज तुम्हाला जी हिंट सांगितली होती आणि हे डिफाइन कसं लक्षात ठेवायचं हे मला सांगितलं होतं. इफ applied force or deforming force, applied force produces change in of body, then associated dot dot it is called as dot dot dot. ठीक आहे. हे तुम्हाला हिंट सांगितलं होतं की कोणती डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची ही त्याची मेथड आहे. मग त्यापैकी आपण पहिला पार्ट बघितलेला होता. त्या पहिल्या पार्टचं नाव होतं, त्याला म्हटलं होतं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस याचा मीनिंग काय होता, इफ applied force produces change in length of body, then associated stress, it is called as the longitudinal stress. बरोबर. असा स्ट्रेस जो बॉडीची लेंथ बदलतो. बरोबर. स्ट्रेस म्हणजे कोण, त्याच्यामध्ये असणारा फोर्स जो बॉडीची लेंथ बदलतो, it is called as the longitudinal stress. त्याचा फॉर्म्युला होता F/A, that is equal to mg/pi. तर आपण एखादं वायरचं एक्झाम्पल घेतलं होतं किंवा रबरचं एक्झाम्पल घेतलं. त्यापुढे होता आपला व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेसचा मीनिंग होता, इफ अप्लाइड फोर्स produces change in volume of body, then associated stress, it is called as the volume stress. म्हणजे असा व्हॉल्यूम जो असा स्ट्रेस जो बॉडीचा व्हॉल्यूम चेंज करतो, इट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे. याचं आपण इक्वेशन काढलं होतं, द व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू द चेंज इन प्रेशर, इट इज इक्वल टू डीपी. आज आपण बघणार आहे तो थर्ड पार्ट आहे ह्याच्यामधला. तर थर्ड पार्टचं नाव आहे शिअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस. आता शेअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी एक क्यूब दाखवतो. क्यूबची डायग्राम सुद्धा बघा. थोडं हे आपल्याला व्यवस्थित जमत नाही. एक मी काय काढलं आहे ते क्यूब काढायचंय. बरोबर. सगळ्या साइड आपण सेम दाखवलं आणि सगळे वरती दाखवले. डायरेक्शन बघा, हा इकडे दाखवला, हा इकडे दाखवला, हा इकडे दाखवला आणि हा इकडे दाखवला आणि हे सगळे पॉइंट पुन्हा आणखी जॉईन केले तर माझा परफेक्ट क्यूब बनतो. बरोबर. खूप लोकांना हे कळत नाही, हे असं दाखवतात. खूप लोक इकडं 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 सगळ्या डायरेक्शन दाखवतात आणि त्यांनाच कळत नाही नंतर हा क्यूब आत गेलाय का बाहेर गेला तेही कळत नाही. ऍक्च्युअली तो क्यूब मध्ये तो दिसत तो नाही. हे आत्ताच सांगितलं तरी तुम्ही ड्रॉ करताना खूप मुलं हे चुकीचं काढतात. ठीक आहे. हा क्यूब आहे. ह्या क्यूब होती, सपोज मी काय केलं, ह्याचा बॉटम जो आहे तो फेविक्विकने फिक्स केला. म्हणजे हा तो याला अटॅच केला. बॉटमची लेअर, बॉटम सरफेस तो फिक्स केला आणि ह्याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला
आता हा जो फोर्स आहे ह्या फोर्सला म्हणणार मी तर डिफॉर्मिंग फोर्स म्हणा किंवा अप्लाइड फोर्स म्हणा. पण त्याच्यामुळे काय झालं फक्त ही जी क्लिअर आहे ए बी सी अँड डी ही काय होते शिफ्ट होते. शिफ्ट म्हणजे काय होते हा ए पॉइंट जातो ए डॅश कडे जातो, बी पॉइंट जातो बी डॅश कडे जातो, डी पॉइंट जातो डी डॅश कडे, सी पॉइंट सी डॅश. म्हणजेच काय हा इथून शिफ्ट होऊन इथे येतो, हा इथून शिफ्ट होऊन इथे येतो, हा इथून शिफ्ट होऊन इथं जाईल, हा इथून शिफ्ट होऊन इथं जाईल. बरोबर. म्हणजेच कसा बदलला तो दाखवतो बघा, हा असा बदलतो. हा इकडे गेला, हा इकडे गेला. म्हणजेच काय मी त्याच्यावरती अप्लाइड फोर्स केला. बरोबर. त्यामध्ये काय आलं तो शेप हा बदलला. ठीक आहे, शेप हा बदलला. सो इट इज कॉल्ड ॲज द शेअरिंग स्ट्रेन. आता ह्याची डेफिनेशन आपल्याला करायची. डेफिनेशन कशी करणार तर आपल्याला डेफिनेशन असं सांगितलेली आहे की आता क्रिकेटची काय होती की ह्याचा काय बदलतोय शेप बदलतोय. शेप बदलतं काय लिहायचं शेडिंग लिहायचं. मग हेच डिफाइन करता आपण असं लिहू शकतो इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन. आता ह्याने काय बदलला शेप ऑफ बॉडी देन असोसिएटेड इथे लिहितो वाटल्यास आणखी चेंज इन शेप ऑफ बॉडी देन असोसिएटेड स्ट्रेस इट इज कॉल्ड ॲज द शेअरिंग स्ट्रेस. म्हणजे असा स्ट्रेस तो काय करतो बॉडीचा शेप बदलतो. इट इज कॉल्ड ॲज द शेअरिंग स्ट्रेस. मग ह्याचं आपल्याला फॉर्म्युलेशन लिहायचं आहे. ह्याचं फॉर्म्युलेशन आपलं असं बनेल, ह्याचा फॉर्म्युला असं बनतो शेअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. का स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया म्हणून हे आहे असं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ठीक आहे. काय सांगितलं कळालं का ते हे तीन टाईप आहेत. आता ह्याचं युनिट काय आहे फोर्स आला न्यूटन मध्ये, एरिया आला मीटर स्क्वेअर मध्ये. काय भेटेल तुम्हाला इथं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर. हे त्याचं काय ते टेक्निक आहे. ठीक आहे. हे तीन टेक्निक तुम्ही यूज केला, त्या तीन ट्रिक यूज केल्या, तुम्ही हे फॉर्मॅट लक्षात ठेवला, तुम्हाला सहज त्याच्या तीन डेफिनेशन आता आपण झाले त्या तुम्ही सहज ह्या लिहू शकता. ठीक आहे. त्यापुढे आपला नेक्स्ट पॉइंट आहे. त्या पॉइंटचं नाव आहे आता आपण जो आपण बघितला तो होता आपला काय होता स्ट्रेस होता. आता जो आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव आहे स्ट्रेन म्हणतात त्याला. स्ट्रेन याचा अर्थ त्याला सुद्धा STRAIN स्ट्रेनला सुद्धा ताणच म्हणतात. बरोबर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजे दिलेला, स्ट्रेन म्हणजे घेतलेला. म्हणजे मी आता पण बघितलं की बॉडीवरती मी फोर्स अप्लाय केला त्याच्यामध्ये जे चेंजेस असतात ते चेंजेस कशामध्ये बघतो आपण स्ट्रेन मध्ये बघतो. बरोबर. आणि त्या बॉडी जो आपण अप्लाय केला असतो आपला काय असतो हा स्ट्रेस असतो. फर्स्ट आपण बघू व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन. आता स्ट्रेनचा मीनिंग काय. आता स्ट्रेन कशाला म्हणतात ते सांगतो. स्ट्रेनचा मीनिंग आहे स्ट्रेन मीन्स दॅट इट इज द रेशियो ऑफ चेंज इन डायमेन्शन to the original dimension. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं इट इज द रेशियो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. यांचा जो रेशियो असतो त्या रेशियोलाच म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज द स्ट्रेन. ठीक आहे. ही त्याची बेसिक डेफिनेशन. आता डायमेन्शन म्हणजे काय त्याचं लक्षात ठेवा त्याचं लेंथ असेल त्याचं व्हॉल्यूम असेल. बरोबर. आता शेप मध्ये शेप नाही त्याचं शिफ्टिंग झालेल्या लेअर आहेत त्या कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. मग हेच आपल्याला बघायचं. फॉर एक्झाम्पल स्ट्रेनची जशी टाईप आहे जसे आपले स्ट्रेसचे टाईप आहेत तसेच टाईप हे स्ट्रेनचे आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जास्त बदल झालेले इथं नाही आहे त्या फॉर्मॅटमध्ये आहे. त्यातला पहिला टाईप तुम्हाला दाखवतो हा लक्षात ठेवा. इथं आता ह्याचं युनिट लिहायचं आपलं. युनिट लिहिताना चेंज इन डायमेन्शन डिवाइड ओरिजिनल डायमेन्शन. हा चेंज आहे ओरिजिनल आहे ठीक आहे. पण हे डायमेन्शन आणि डायमेन्शन वरती ही डायमेन्शन खाली डायमेन्शन डायमेन्शन कॅन्सल. याचा अर्थ हे काय आहे इट हॅज नो युनिट. याला युनिट हे नसतं. म्हणजे ह्याला काय येतं युनिट हे नाही. म्हणजे कुठलाही स्ट्रेन घेतला तुम्हाला त्याचे युनिट भेटणार नाही. ठीक आहे. याचा पहिला टाईप घेऊ आपण. पहिला टाईप आहे याच्यामधील याला म्हणतो मी इथं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. हा त्यातला काय तो पहिला टाईप आहे. आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आता आपल्याला माहिती स्ट्रेन म्हणजे काय इट इज अ रेशियो ऑफ
चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. डायमेन्शन त्यामध्ये काय असेल, जर बदल असेल तो. ठीक आहे. इथे वर्ड काय आहे, लॉन्जिट्यूड. लॉन्जिट्यूड काय बदलतो, लेंथ बदलतो. बरोबर. याचा अर्थ सपोज जर डिफाइन करायचं झालं तर अतिशय सिंपल मेथड करू शकतो आपण. ह्याच फॉर्मॅट मध्ये लिहायचं, पण थोडे चेंजेस करायचे. चेंजेस म्हणजे काय करायचे ते सांगतो. शेप काढा, स्ट्रेस काढा, शेअरिंग वर्ड काढा, स्ट्रेस काढा. आता आपला जो फॉर्मॅट आहे, आता एक्झॅक्टली याचा मिनिंग सांगतो. स्ट्रेन कोणाला म्हणता येतं, लॉन्जिट्यूड स्ट्रेन कोणाला म्हणतात, असा स्ट्रेन जो बॉडीची लेंथ बदलतो त्याला म्हणायचं लॉन्जिट्यूड स्ट्रेन. आता हेच आपल्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. म्हणजे काय लिहिणार बघा, इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन लेंथ ऑफ द बॉडी देन असोसिएटेड स्ट्रेस आहे का, आता हा काय तो स्ट्रेन, इट इज कॉल्ड एज द लॉन्जिट्युडिनल. याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. म्हणजेच काय, इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन लेंथ ऑफ बॉडी देन असोसिएटेड स्ट्रेन. मगाशी काय होतं, फक्त स्ट्रेस होता, आता काय येतो स्ट्रेन, इट इज कॉल्ड एज द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. हा त्याचा काय येतो फॉर्मॅट आणि हा त्याची काय ते डेफिनेशन. म्हणून हा फॉर्मॅट सगळ्यांना फिक्स दिलेला होता, तो आपल्याला इझिली कुठेही तो मूव्ह करता येईल. ठीक आहे. त्यापुढे आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन बघायचं. स्ट्रेन म्हणजे लक्षात ठेवा त्यामध्ये बदलले जातात. आता ह्यात काय बदललं होतं त्याचं फॉर्म्युलेशन आपल्याला लिहायचं आहे. बरोबर. म्हणजे आपलं एक्झाम्पल काय होतं बघा, एक वायर होती, ह्याची लेंथ होती किती, इथं एल एवढी ह्याची लेंथ होती. ठीक आहे. ह्याची लेंथ बदलली म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वेट लावलं म्हणजे फोर्स लावला, त्याची लेंथ बदलली, कितीनं बदलली, तर स्मॉल एल न बदललेली होती. बरोबर. ही कोणामुळे बदलली, इथं लावलेल्या वेटमुळे बदललेली होती. आपला विचार दे काय बघायचं, इथं म्हणले इथं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. स्ट्रेनचा मिनिंग काय असतो, इट इज रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. मग लॉन्जिट्युड म्हणजे आपण काय असं ठेवतो, कुठलं डायमेन्शन असतं त्यामध्ये, लेंथ हे डायमेन्शन असतं. याचा अर्थ हे तर मी असं लिहू शकतो, इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ divided by original length. बरोबर. हा रेशो कुणाचा आहे, चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथ कशी काढली जाते हे समजून घ्या. ओरिजिनल आपल्याला माहिती आहे की वायरची लेंथ एलच आहे. ठीक आहे. एक कन्सेप्ट आहे. सपोज हा पेन आहे, ह्या पेनाची 10 वर्षापूर्वी किंमत होती 10 रुपये. आता याची किंमत आहे 35 रुपीज. त्याची किंमत येतं 35 रुपये आहे. बरोबर. याची किंमत आहे ती झाली का बदलली, तर किंमत याची बदलली. त्याची पहिली किती होती 10 रुपीज, आता किती झाली त्याची 35 रुपीज. ही झाली त्याची कधी पहिली म्हणजे इनिशियल, त्याची काय येतं फायनल प्राइस झाली. बरोबर. आता चेंज झाला का, तर झाला. आता चेंज काढायचं, किती त्याची किंमत बदलली, तर आपण म्हणू शकतो इथं 10 आणि 35 म्हणजे किती झाली 25 न बदलली. म्हणजे 25 व्हॅल्यू तुम्ही जनरल काढली आणि 25 व्हॅल्यू तुम्ही कशी काढली हे लक्षात ठेवा. तुम्ही काय केलं, 10 मधनं 35 मायनस केलं, 35 मधून 10 मायनस केलं, तुम्ही काय केलं 35 मधून 10 मायनस केलं. असंच का केलं तर लक्षात ठेवा, जेव्हा चेंज काढतो त्यावेळेला लक्षात ठेवा फायनल मधनं इनिशियल व्हॅल्यू घालतात. म्हणजे 35 मायनस 10 दॅट इज इक्वल आपला काय येतो 25. बरोबर. आपण काय करतो त्याचा चेंज करला. तशाच सेम मेथडनं बघा ह्याच्यामध्ये ह्याची ओरिजिनल किंवा इनिशियल म्हणून आपण, ओरिजिनल लेंथ किती आहे, ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल आणि याची फायनल लेंथ म्हणजे एल एवढा होता, स्मॉल एल न वाढला, ह्याची फायनल किती झाली, मग इथून इथपर्यंत मोजायची किती झाली याची, दॅट इज इक्वल टू फायनल लेंथ इज इक्वल टू कॅपिटल एल प्लस स्मॉल एल. बरोबर. मग तुम्हाला सांगितलं चेंज आहे ना, मग चेंज इन लेंथ इज इक्वल टू कॅपिटल एल प्लस स्मॉल एल. बरोबर. अटॅच वर्ड मध्ये दॅट इज इक्वल टू फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. त्याला काय म्हणतो आपण चेंज म्हणतो ना. माझी फायनल लेंथ काय होती माझी बघा इथं कॅपिटल एल प्लस स्मॉल एल मायनस इनिशियल माझी काय येतं कॅपिटल एल. मग कॅपिटल एल एकमेकाला कॅन्सल आहे तर प्लस आणि मायनस झाले माझं काय येतं स्मॉल एल. म्हणजे स्मॉल एल बी द चेंज इन लेंथ. So we can write the formula that is equal to change in length means small l divide by original length किती येतं capital L. This is the main formula. ही लेंथ याचा अर्थ त्याला युनिट असेल का, it has no unit. बरोबर. This is the first time it is called as the longitudinal string. ठीक आहे.
हे आपण काय बघितलं बघा त्याचा, इट इज रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. अजून एका वर्ड मध्ये डेफिनेशन असू शकतो, इट इज द रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, इट इज कॉल्ड ॲज द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेंथ. हे जे म्हटलं तिथे आपलं काय ते बरोबरच आहे. ठीक आहे, आपण या पॉइंटला थांबूया, बाकी नंतर नेक्स्ट लेक्चरला बघू.